नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसन कट्टा या चॅनलमध्ये मिश्र कृषी आपले सर स्वागत करत आहे। आज दिनांक 24 जुलै 2026 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये आषाढी एकादशीमुळे फुलांच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठी घसरण आज पाहायला मिळणार आहे। तर इतरही काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून संपूर्ण शेतमालाचे दर आपल्या शेतकरी बांधवांना घर बसले पाहता येतील। तर चला तर पाहू की आज शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात। गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर मागणी असल्यामुळे गुलछडीच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। चांगले माल जे ते 160 ते 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 140 रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाहायला मिळतोय। फुल मार्केटमध्ये आज फुलांची आवक जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये काय बदल झालेली पाहायला मिळते हे आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपण पाहू शकता, तर डच गुलाबची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। कलर तसेच लाल गुलाबसाठी 80 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापर्यंत, हलके मालासाठी साधारणतः 30 ते 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। पिंडीचे तसेच ब्ल्यूडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। जिप्सबलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर जिप्सबलासाठी पाहायला मिळतोय। हलके माल जे ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। गोल्डन एजीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 15 रुपयापर्यंत, हलकी माल जे ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर झेंडूची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता कायम पाहायला मिळते। चांगले माल जे ते साधारणतः 60 रुपयापर्यंत लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी दर पाहायला मिळतात। तर शेवंतीची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, फुलांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। मागणी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। तर तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या काही 1 नंबर क्वालिटीमध्ये 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। तर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ देखील फुलांसाठी आज मोठ्या प्रमाणावरती ग्राहकांचे पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार सुधारलेले पाहायला मिळतात। आज कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक आणि बाजारभावाची परिस्थिती बघितली तर या ठिकाणी आज दरामध्ये घसरण पाहायला मिळते। 70 ते 80 गाड्यांची आवक होऊन देखील आपल्याला दर जे ते चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये कलर आणि गोळे साईज मध्ये असलेले कांद्यासाठी 22 ते 23 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला एका दुसऱ्या वक्कलसाठी दर पाहायला मिळते। सरासरीमध्ये जर दर पाहिले तर साधारणतः 18 ते 21 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते। तर लहान साईज मध्ये चिंगडी कांद्याचे दर जर बघितले तर साधारणतः 15 ते 16 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगली विक्री होताना पाहायला मिळतात। तर बदल्या मालाची देखील आवक आपल्याला भरपूर असलेली पाहायला मिळते। बदले माल येते 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात। कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मेथीची देखील आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मेथीसाठी दर जे ते कमी झालेले पाहायला मिळतात। चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर शापूची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील शेपूसाठी दर पाहायला मिळतोय। कोथिंबीरची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत, हलके माल जे ते 6 ते 7 रुपयापासून देखील कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळते। हिरव्या मिरचीची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार आज कमी झालेले पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे ते चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत, तर हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीसाठी दर पाहायला मिळते। रताळ्यांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातून देखील या ठिकाणी रताळ्यांची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। तर हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात। चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला रताळ्यांसाठी पाहायला मिळते। त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ देखील आपल्याला एकादशी निमित्त रताळ्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर भरपूर या ठिकाणी गाड्यांची आवक रताळ्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळतात।
वांग्यांची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली बारामती, त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी घसरण आज पाहायला मिळते. चांगले माल जे 20 ते 25 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. बेटाची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर मध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते. हलके माल जे 15 ते 16 रुपयापासून देखील बेटासाठी दर पाहायला मिळते. काकडीची क्वालिटी नुसार पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी 10 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते. तर हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. तर हिरव्या काकडीसाठी 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळते. त्याचबरोबर हिरव्या चायना काकडीची क्वालिटी नुसार दर जे 20 रुपयापर्यंत, हलकी माल जे 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. गुन्हेगावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत, हलके माल जे 25 ते 30 रुपयापासून देखील गुन्हेगावरचे दर पाहायला मिळतात. वालगावडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगावडीसाठी सरांचा दर जे 40 ते 45 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते. कारल्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याची दर जे 20 ते 25, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला मिळते. शेवग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात. डांगरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12, तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहायला मिळते. साहेब भारताची वांग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते. जळगावची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये सरांचा दर जे 20 रुपयापर्यंत, हलकी माल जे 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. फ्लावरची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली बारामती, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत, चांगल्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. पावट्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पावट्यासाठी सरांचा 50, तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला मिळते. आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. मोठ्या प्रमाणामध्ये आल्याची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 ते 110 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते. तर हलके माल जे 80 ते 70 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर कवळ्या आल्यासाठी साधारणतः 50 ते 60 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळे आले देखील विक्री होताना पाहायला मिळते. वाटाण्याची क्वालिटी नुसार दर जे चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 120 ते 130 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलके मालासाठी 100 रुपयापासून देखील दर पाहायला होते. राजमाची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 80, तर हलके मालासाठी 50 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला होते. भुईमुग संघाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 70 ते 75 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलके माल जे 50 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला होतात. आषाढी एकादशी उद्या असल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठे घसरण या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते. त्याचबरोबर आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहायला मिळते. भेंड्यांची आवक जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते. बरेच दिवसापासून भेंडीचे दर ही आपल्याला कमी पाहायला मिळतात. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत, तर हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतात. आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दोडक्याची देखील आवक आपल्याला भरपूर असलेली पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत एखाद दुसऱ्या वक्तासाठी दर पाहायला मिळते. हलके माल जे 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या दोडक्यासाठी दर पाहायला मिळतात. गोसावळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत उच्च दर आपल्याला गोसावळीसाठी दर पाहायला मिळतात. हलके माल जे 15 रुपयापासून देखील आपल्याला 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. टोमॅटोची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता थोडीफार कायम पाहायला मिळते. चांगले माल जे 18 ते 20 रुपयापर्यंत उच्च दर आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला होतात. हलक्या मालासाठी दर जर बघितलं तर 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला होते. आवक आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीफार स्थिरता टिकून असलेली पाहायला मिळते. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 16 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. शिमला मिरचीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत दर पाहायला होते. एखाद दुसऱ्या वक्तासाठी 35 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळतात. हलके माल जे 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. शेतकऱ्यांची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ देखील खरेदीसाठी भरपूर असलेली पाहायला मिळते. चांगले माल जे 16 ते 17 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते. हलक्या मालासाठी
10 ते 12 रुपयापासून देखील सुटपांसाठी दर पारावते. गावरान शताबाची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली पारावते. त्याचबरोबर दरही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर मोठ्या साईज मध्ये गावरान शताबाचे दर पारावतात. तर हलके माल जे ते लहान साईज मध्ये 20 ते 30 रुपयापासून देखील गावरान शताबाचे दर पारावतात. पपईची आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून कमी असलेली पारावती. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील पपईसाठी दर पारावते. टरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील टरबूजसाठी दर पारावते. शेतकऱ्याला रोपाचं कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. बरेच दिवसापासून कलिंगडचे दर जे ते कमी झालेले पारावतात. तर आवक भरपूर असलेली पारावते. त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम कलिंगडच्या दरावरती पारावते. चांगले माल जे ते साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते. हलके माल जे 3 ते 4 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारावतात. डाळिंबची आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी झालेली पारावते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 170 ते 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर मोठ्या साईज मध्ये डाळिंबसाठी पारावते. तर लहान साईज मध्ये हलके माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबसाठी दर पारावते. ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या मालासाठी. तसंच लहान साईज मध्ये 30 ते 35 रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूट साठी दर पारावतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंकावन तसेच VNR पेरूचे दर जे आहेत 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात. तर हलके माल जे 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पारावते. लिंबांची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर भरपूर असलेली पारावते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा पारावते. तर चांगले माल जे ते साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला लिंबांसाठी पारावते. हलके माल जे ते 15 रुपयापासून देखील दर पारावतात.